अवकारिका फिल्म का ट्रेलर हाल ही में जारी हुआ है, जो समाज में सफाई कर्मचारियों की अनदेखी और उनके संघर्षों की मार्मिक झलक प्रस्तुत करता है। और इस फिल्म में एक सफाई कर्मचारी की जिंदगी के जरिए ये दिखाया गया है कि जिनका श्रम देश का निर्माण करता है, वे खुद कैसे अपेक्षा का शिकार होते हैं। फिल्म के ट्रेलर ने दर्शकों के बीच सकारात्मक प्रतिक्रिया प्राप्त करी है और स्वच्छ भारत अभियान सहित केंद्र सरकार से भी समर्थन मिला है। रेडबर्ड्स मोशन पिक्चर के बैनर तले बनी इस फिल्म का निर्देशन सी अरविंद भोसले ने किया है और यह 1 अगस्त से पूरे महाराष्ट्र में प्रदर्शित की जाएगी। फिल्म के अभिनेता विराट मडके सफाई कर्मी की भूमिका निभा रहे हैं और अन्य कलाकारों में राहुल फलेडकर, रोहित पवार सहित कई नाम शामिल हैं। संगीत श्रेयस देशपांडे का है और गायक कैलाश खैर, सुनिधि चौहान और ज्ञानेश्वर मेश्राम ने गीतों को स्वर दिया है। फिल्म समाज को ये संदेश देती है कि इंसान को इंसान समझा जाए और सफाई कर्मचारियों को भी वे सम्मान मिले जिसके वे हकदार हैं। इवन आता सिनेमाला हिंदी डबिंगची पण ऑफर आहे। सिनेमाचं पूर्ण साऊंडचं काम हे साऊथचं झालेलं आहे। एक फार आगळा वेगळा सिनेमा येतोय आणि या सिनेमामध्ये खूप बदल घडतील असा आम्हाला आशय आहे, कारण हा सिनेमा स्वच्छतेवर आधारित आहे आणि सिनेमा इट्स अ व्हेरी ट्रिब्यूट, म्हणजे फार मोठी आपण म्हणतो रिस्पेक्ट म्हणू शकतो, थँक्यू म्हणू शकतो। हे सफाई कामगारांसाठी हा सिनेमा आहे आणि हे ह्या सिनेमानंतर खूप आमूलाग्र बदल आपल्याकडे दिसतील, आपल्याला बघायला मिळतील। मला वाटतं हा सिनेमा तुम्ही नक्की बघा। 1 ऑगस्ट 2025 रोजी हा सिनेमा। जगातल्या मोठ्या समस्येला आपण हात घातला, काय अडचणी आल्या, काय भावना होत्या? अडचणी खूप होत्या, खूप समोर अडचणी दिसत होत्या, कारण शूटिंग पासून जिथं शूटिंग करणार तिथं का नाही, तिथं थांबू शकतो का हा विषय, आणि जिथं अशा गोष्टी की जर परमिशनच्या गोष्टी असेल, पुढे असेल की ऍक्टरवर काम करतील का नाही, कारण फार डिफिकल्ट आहे। आणि काय सीन होते असे होते की करूच शकत नाही, असे सीन होते। पण मला वाटतं की या सिनेमाच्या पाठीमागे तुम्ही विश्वास ठेवू अथवा न ठेवू, आणि प्रांजळ म्हणते की मला असं वाटतं सिनेमाच्या पाठीमागे कोणतरी इंडिव्हिज्युअल पॉवर वॉकिंग। सर, चित्रपट हा फक्त एंटरटेनमेंट म्हणून आहे का काही समाजाला तुम्ही सोल्युशन दिलेलं मेसेज देताय? स्वच्छता स्वच्छता स्वच्छता, एंटरटेनमेंट असं सोल्युशन दिलंय की तुम्ही बघितलं, तुम्ही अवाक होल, अरे हे सिंपल आहे, एवढं सिंपल तरीके आम्ही सांगितलं। स्वच्छता ठेवणे पूर्ण आपल्या भारतासाठी आहे। आणि तिसरं झालं ते सफाई योद्धाच्या जीवनावर आधारित आहे। फिल्म खूप इम्पॅक्टफुली, खूप ऑडियन्स पॉइंट ऑफ व्ह्यूनी खूप छान बनवलेली फिल्म आहे आणि फिल्म रिलीज होती 1 ऑगस्टला। तर मला इतकं सांगायचं, व्हॉइस ऑफ नेचर, व्हॉइस ऑफ एन्व्हायरमेंट, व्हॉइस ऑफ गॅलेक्सी येते, नक्की जाऊन तुम्ही बघा आणि आम्हाला भरभरून प्रेम द्या। चित्रपटामध्ये किती गाणे सर? चित्रपटामध्ये 3 गाणे आहेत। शूटिंग कुठे झाले? महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये शूट झाली आहे फिल्म आणि रिअल लोकेशनवर शूट झाली आहे। कुठेही VFX वापरला गेला नाहीये फिल्ममध्ये, रिअल लोकेशन्सवर गेलं आम्ही शूट केलंय। त्याच्यामध्ये डोंगरावर जाऊन शूट केलंय, नदीमध्ये शूट केलंय, गाड्यांमध्ये शूट केलंय, चेंबरमध्ये शूट केलंय आणि रिअल मांडण्याचा प्रयत्न केलाय। जे तुम्हाला दिसतं ते थेट तुमच्या रिअल आणि सगळं संपूर्ण समोर आणण्याचा प्रयत्न केला। माय नेम इज रोहित पवार। थँक्यू। कन्नड इवन आता सिनेमाला हिंदी डबिंगची पण ऑफर आहे। सिनेमाचं